आता अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच मोठी बातमी बनावट औषधांसंदर्भातलं महाराष्ट्र सरकारचं एक पत्र एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलंय। यामध्ये ज्या कंपन्या बनावट औषधांचा पुरवठा करत होत्या त्या 5 कंपन्यांची नावं सुद्धा समोर आली आहेत। या कंपन्यांमार्फत अक्षरशः लाखो गोळ्या महाराष्ट्रामधल्या शासकीय रुग्णालयांना पाठवण्यात आल्यात, गोरगरिबांना सुद्धा वाटण्यात आल्यात। यामध्ये औषधांचा अंश सुद्धा नाहीये। त्यामुळे गोळ्या खाऊन महाराष्ट्रामध्ये किती रुग्ण दगावले असा नवा प्रश्न उपस्थित झालाय। या बनावट औषध प्रकरणामध्ये ईडीने अनेक ठिकाणी गुन्हे दाखल केलेले असून काही महत्त्वाच्या आरोपींना अटक सुद्धा केलेली आहे। तर बनावट औषधी प्रकरणातील ही मोठी अपडेट आहे। या औषधांसंदर्भातलं महाराष्ट्र सरकारचं एक पत्र एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेलं आहे। या सगळ्या संदर्भात माझे सहकारी राहुल कुलकर्णी आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत। राहुल, हे पत्र समोर आल्यानंतर प्रामुख्याने कोणते मुद्दे हायलाइट होत आहेत? हे हायलाइट होत आहे की हे सगळं प्रकरण हे 2021 सालापासून सुरू होतं, म्हणजे किती गंभीर आहे बघा। 2024च्या अखेरला आपण आता ह्या गोष्टीबद्दल बोलतो आहोत। ठाणे, वर्धा, नागपूर, अंबाजोगाई ह्या ठिकाणी, कोल्हापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी आता गुन्हे दाखल झाल्यानंतर हे स्पष्ट होत चाललेलं आहे की ज्या 6 आरोपींना अटक केली आणि त्यातले विजय चौधरी नावाचा जो ठाण्यातला आरोपी आहे, या आरोपीला आणि ह्या औषध कंपन्यांना महाराष्ट्रामध्ये औषधांचा पुरवठा करता यावा यासाठी आपली जी ई टेंडरिंगची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये इतक्या त्रुटी आणि सवलती या लोकांसाठी तयार करण्यात आल्या होत्या। त्यातनं ही मंडळी ही शासकीय पुरवठादार झाली। आणि सगळ्यात वर्षात धक्कादायक गोष्ट आता अशी आहे की या व्यवहारासंदर्भामध्ये हवाला मार्फत काही व्यवहार झालेले आहेत। 16 कोटी रुपयाचं ट्रान्झॅक्शन हे हवाला मार्फत झालं आहे असं आता लक्षात येत आहे। आणि या सगळ्या घोटाळ्याची व्याप्ती जी आता बीड मधल्या छोट्याशा अंबाजोगाईतनं सुरुवात झाली आहे, कदाचित देश पातळीवरती जाईल असं दिसायला लागले। कारण आता ईडीनं या सगळ्या प्रकरणामध्ये तपासाला सुरुवात केल्यानंतर 16 कोटी रुपये प्राथमिक जे ट्रान्झॅक्शन झाले ते वेगवेगळ्या राज्यामध्ये झालेलं आहे असं दिसतं आहे। हरिद्वार असेल, मध्य प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, काही आरोपी हे गुजरातचे आहेत, काही औषध निर्मिती करणारे लोक आहेत, काही औषधी सप्लायर आहेत। आणि या सगळ्यांच्या विरोधामध्ये आता कारवाई सुरू झाल्यानंतर पुन्हा जो आपण सकाळपासून जो एनडीटीव्ही प्रश्न विचारताय ते हेच आहे की हे विदाऊट कमिशन झालेलं असणार नाहीये। आणि त्याच्यातनंच आता शक्यता जी पहिली वर्तवली जाते आहे ती ईडीच्या प्राथमिक चौकशीमध्ये तब्बल 16 कोटी रुपयाचं कमिशन हे वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांना किंवा संबंधित लोकांना वाटलं असावं। महाराष्ट्राचं असं आपल्याला म्हणायचं नाहीये, पण वेगवेगळ्या ठिकाणी, कारण आता हे सगळं प्रकरण हे देशव्यापी होताना दिसतं आहे। आणि याच्यामध्ये जे ट्रान्झॅक्शन झाले ते हवाला मार्फत झालेलं असल्यामुळं ईडीनं त्यांचा जो तपासाचा भाग आहे की ज्याला मनी लॉन्ड्रिंग आपण म्हणतो, त्या मनी लॉन्ड्रिंग अंतर्गत आता गुन्हे नोंदलेले आहेत आणि चौकशी सुरू केली आहे। आणि जे एनडीटीव्हीचे प्रश्न आहेत त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न हाच आहे की 2021 सालापासून जर हे बनावट औषधं महाराष्ट्रात सप्लाय केली जात होती तर ही औषधं खाऊन महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने किती गोरगरिबांचे जीव गेलेत। राहुल, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, हे संपूर्ण जाळं राज्यातील प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि ईडीनं कारवाई केली, यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेत, अनेक आरोपींना सुद्धा अटक करण्यात आले, त्या संदर्भातली काय माहिती आहे? ऋतुजा, याच्यामध्ये असं आहे की आतापर्यंत 6 ठिकाणी, नागपूरमध्ये सुरुवातीला हे प्रकरण छोटंसं बाहेर आलं, नंतर वर्ध्यामध्ये आलं, पण मोठ्या प्रमाणामध्ये आलं ते अंबाजोगाईमध्ये। अंबाजोगाईमध्ये कोल्हापूरमधून ज्या कंपनीनं हे औषध पाठवलं होतं त्या अझिथ्रोमायसिनचा जो एक छोटासा भाग आहे त्यातल्या 1 लाख गोळ्या ह्या बनावट आहेत असं सिद्ध झालं गेल्याच आठवड्यात। आणि त्यानंतर एका पाठोपाठ एक नव्या चमत्कारिक गोष्टी यायला लागल्यात। आणि जे पत्र आता एनडीटीव्हीकडे आहे ते तर पत्र 10व्या महिन्यातल्या 3 तारखेला पाठवलेलं आहे। 7 दिवसामध्ये तुम्ही आम्हाला माहिती द्या असं सरकारनं सांगितलं होतं। त्याच्यातल्या स्वतःच सरकारने सांगितलं की 3 कंपन्या ह्या पुरवठदार आहेत पण त्या बोगस आहेत आणि 2 कंपन्या तर अस्तित्वातच नाहीयेत। हे सगळं प्रकरण हरिद्वारपासून सप्लाय चेन म्हणून सुरू होतं। ठाण्यामधला विजय चौधरी हा त्यातला एक मुख्य घटक आहे। आणि महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रापासून मराठवाडा आणि विदर्भ अशा संपूर्ण पट्ट्यामध्ये आहे, कल्याण, भिवंडी, ठाणे याही भागामध्ये या औषधांचा पुरवठा झालेला आहे। त्यामुळे महाराष्ट्र व्यापी कदाचित अलीकडच्या काळातलं हे सर्वात मोठं औषधाचं प्रकरण बाहेर येण्याची शक्यता आता एनडीटीव्हीच्या या खुलाशा एका पाठोपाठ एक खुलाशामुळे होताना दिसते आहे। महाराष्ट्राला हादरवणारं हे सगळं प्रकरण यासाठी गंभीर आहे की या सगळ्या प्रकरणाची जबाबदारी आता ना तत्कालीन आरोग्य मंत्र्यांना टाळता येईल, ना तत्कालीन आरोग्य सचिवांना टाळता येईल, ना तत्कालीन आरोग्य संचालकांना टाळता येईल। कारण मधल्या काळामध्ये ज्यांचे जीव गेलेले आहेत ते जीव
या बनावट औषधामुळे गेलेत का, हा महत्वाचा प्रश्न. केवळ ही 4-5च औषधं होती की आणखी महाराष्ट्राच्या निमसरकारी सरकारी रुग्णालयामध्ये जे औषध पुरवठा सुरू आहे त्याच्यामध्ये बहुतेक औषधं बनावट आहेत, अशा पद्धतीचा गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे. आणि सगळी एक्सक्लुझिव्ह बातमी तुम्ही एनडीटीव्ही वरती सध्या बघत आहात ऋतुजा. राहुल, या गोळ्या अक्षरशः सर्रासपणे दिल्या गेल्या, विकल्या गेलेल्या आहेत आणि ह्या खाऊन महाराष्ट्रामध्ये अनेक जणांचे नाहक प्राण सुद्धा त्यांनी गमावलेले असतील. याची काही आकडेवारी समोर आलेली आहे का? नाहीये, कारण 2019-21 ला हा सप्लाय सुरू झाला आणि आपल्याकडे दुर्दैवानं शासकीय रुग्णालयामध्ये जे मृत्यू होतात त्याबद्दलचं जे ऑडिट व्हायला पाहिजे ते होत नाही. कोविड काळामध्ये आपण जेव्हा आरोप व्हायला लागले की उत्तर प्रदेश सारखीच महाराष्ट्रामध्ये घटना घडल्यात, आणि ऋतुजा, जेव्हा आम्ही यापूर्वी कोविड काळातल्या मृत्यूचे आणि महाराष्ट्रामध्ये साधारणपणे वार्षिक सरासरी किती मृत्यू होतात त्याचे तपशील जाहीर केले, तेव्हा पण लक्षात आलं होतं की जी आकडेवारी महाराष्ट्रानं कोविड काळामध्ये दिली होती ती सुद्धा बनावट होती. सांगायचा मुद्दा हा आहे की महाराष्ट्राच्या शासकीय रुग्णालयामध्ये जे दुर्दैवाने मृत्यू होतात त्याची नेमकी कारण मीमांसा आपल्याकडे होत नाही. परंतु आपली साधारण मॉर्टॅलिटी आपण जर बघितली तर ती किती आहे याच्यावरून एक अंदाज बांधता येऊ शकतो. पण प्रश्न हा नाहीच आहे की रुग्ण किती मेले, प्रश्न हा आहे की ज्या विश्वासानं रुग्णांना डॉक्टरांनी ह्या गोळ्या दिल्या, ज्या विश्वासानं रुग्णांनी ह्या गोळ्या खाल्ल्या, कारण शासकीय रुग्णालयातल्या गोळ्या आहेत, आणि या गोळ्या बनावट असल्यामुळं दुर्दैवाने हे जे रुग्ण मृत्युमुखी पडले त्यांच्या नातलगांना जो काही आज या एनडीटीव्हीच्या ह्या खुलाशानंतर जे काही धक्कादायक सत्य कळतं आहे त्यातनं त्यांना बसणारा धक्का, त्यांना आजपर्यंत झालेला आर्थिक जो या कुटुंबातला करता गेल्यानंतर किंवा कुटुंबातला सदस्य गेल्यानंतर जो होणारा जे नुकसान आहे ते आहेच. पण महत्वाचं असं आहे की आजपर्यंत झालेल्या या मृत्यूची जबाबदारी कुणीतरी स्वीकारणार आहे का? कारण आतापर्यंत ज्या 5 जणांना अटक झालेली आहे त्यातला एकच आहे विजय चौधरी, तो सुद्धा साखळीतला पुरवठादार आहे. आपल्याला पूर्ण खात्री आहे की याच्यामध्ये हे लोक हे फक्त ज्याला आपण फ्रंट रनर म्हणतो तसे आहे. त्यांच्या मागचं मोठं जे भानगड आहे, जे मोठे मासे आहेत ते प्रशासकीय सेवेमध्ये असण्याची दाट शक्यता आहे ऋतुजा. निश्चित, त्यामुळे प्रचंड मोठं असं हे जाळं आहे आणि प्रचंड मोठं तितकंच गंभीर हे प्रकरण आहे. लवकरात लवकर कायदेशीर कारवाई केली जाईल हीच अपेक्षा आहे. राहुल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.